SIP आणि म्युच्युअल फंडच्या प्रचंड जाहिराती येतात आहे, सगळीकडे म्युच्युअल फंड SIP वरती बोललं जातं. तर तुम्हाला आता नक्की एक प्रश्न पडला असेल की आता खूप सारे लोक भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि SIP करायला लागले असतील, बरोबर ना? पण मित्र हो, तसं अजिबात नाही आहे. आजही फक्त आणि फक्त 4,70,00,000 लोकच SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्याच्या अगेन्स्ट खूप लोक आहेत की ज्यांना अजून हा प्रकार माहिती नाही आहे किंवा ते करत नाही आहे. एकदा मागच्या महिन्यात मी एका कॉन्फरन्स गेलो होतो, तिथे ही आकडेवारी मिळाली. तर अजून इंटरेस्टिंग आकडेवारी सांगतो मी तुम्हाला. आपल्या देशामध्ये OTT म्हणजे नेटफ्लिक्स, Amazon वगैरे जे आहे ते जवळजवळ 70 कोटी सबस्क्रायबर आहे. त्याच्यानंतर फूड ऑनलाईन 28 कोटी सबस्क्रायबर आहेत. शॉपिंग ऑनलाईन करणारे 25 कोटी लोक आहेत. गेमिंग ऑनलाईन करणारे 20 कोटी लोक आहेत. क्रिप्टो करन्सीमध्ये हात फोडणारे जवळजवळ 12 कोटी लोक आहेत. पासपोर्ट होल्डर ज्यांच्याकडे आहे ते 5.5 कोटी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे जवळजवळ 8 कोटी लोक आहे. याच्या व्यतिरिक्त 60 कोटी लोक असे आहे की ज्यांच्याकडे पॅन कार्ड पण आहे आणि ते आधारला लिंक पण आहे, परंतु आतापर्यंत त्यांच्याकडे म्युच्युअल फंड पोहोचलेलाच नाही किंवा त्यांना अजून SIP माहितीच नाही आहे. तर SIP किंवा म्युच्युअल फंड करणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? फक्त 4,70,00,000. तर मित्र, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमच्याही मित्रांनी जर अजून SIP सुरू केली नसेल किंवा त्यांना म्युच्युअल फंड माहिती नसेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.